टार्गेट आणि या 73 धावा पूर्ण करण्यासाठी सेकंड इनिंग चालू आणि इथे नाईट आता टॉवर मात्र इथे उजाडले गेलेत आणि देवैत मात्रे याच्या हातामध्ये चेंडू पाहूया पंचांच्या उजव्या बाजूकडून राऊंड विकेटनं हा लेफ्ट हँडेड बॉलर गोलंदाजी करेल पहिला चेंडू या वेळेला ताकदीचा वापर एक चपराक देण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल पहिला चेंडू दैवत मात्रे जसा डॉट फेकतोय टाळ्यांचा कडकडाट अतुल मात्रे हा अर्धशतकी पूर्ण करणारा खेळाडू आहे घणाघाती प्रहार करणारा खेळाडू आहे टार्गेट नुसार यावेळेला लोवर फुल टॉस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी निखिल मोहिते चेंडूवरती येतोय स्वीपर वरनं तोपर्यंत 2 धावा या 2 धावेने खातं सुरू झालंय आपण पाहतो या मॅचला जिंकवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या टीमला 100% योगदान देण्याचा फार मोठा प्रयत्न आणि त्याची सक्त गरज असणारा यावेळेस कारण आता नाही तर कधीच नाही दैवतचा हा पुढचा चेंडू यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हातामध्ये चेंडू नकार दिलाय रुद्राक्षनं त्याला माहिती आहे इथे रिक्स फार धोकादायक ठरू शकते त्यामुळे कुठल्या प्रकारचे रिक्स इथे मान्य नाही आहे चांगला चेंडू आहे अजूनपर्यंत सामना स्थित आहे दैवतचा हा पुढचा चेंडू अतुल मात्रेसाठी आपण पाहतो इथे KJN KPL आणि चालू मॅच KJN प्रीमियर लीग मधील सेकंड सेमीफायनल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक धाव नक्कीच मिळेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आपण पाहतो इथे एकूण धावा धावफलकावरती 3 धावा चेंडू पाहतोय 4 चेंडू रुद्राक्ष गोवारी सलामीसाठी आलेला हा फलंदाज मगासपासून 4 चेंडू नॉन स्ट्राइक वरती यावेळेला दैवतचा चेंडू खेळून काढेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज दैवत आणि इथे पहिला हादरा मिळतोय मातोश्री रवी किरण 11 संघाला रुद्राक्ष या खेळाडूच्या रूपानं यानंतरची मॅच मास्टर सूर्य 11 कामोठे विपक्ष स्वर्गीय मनोज पाटील स्वर्गीय प्राची 11 नौपाडा या 2 संघांच्या दरम्यान अतिटतीची लढत पाहायला मिळेल आपण पाहिली या अगोदर शिवांश 11 पुढे गेली आहे मात्र त्यानंतर कुठला संघ जाईल या अगोदर KJN मधून प्रदीप भगत युवा मंच मेगा फायनल मध्ये जाऊन वाट पाहतोय मात्र यातून KJN मध्ये कुठला संघ जाईल हा प्रश्नचिन्ह आता उत्तरात बदलवण्यासाठी तयारी दाखवली जाते नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय भावेश नॉन स्ट्राइक वरती माफ करा स्ट्राइक वरती असेल अतुल मात्रेला साथ देण्यासाठी अतुल मात्रेला एक खेळाडू पाहिजे जो पार्टनरशिप सजवण्यासाठी साथ देईल कारण अतुल मात्रे हा 1 मॅन आर्मी किल्ला लढवू शकतो मात्र इथे तसं चित्र बदलताना पाहायला मिळतोय दैवत मात्रे तितकाच सुंदर गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला अडवण्याचा प्रयत्न केलाय सुजित भोईरनं मात्र 2 धावा रोखू शकले नाहीये 2 धावेने धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानीनंतर 5 धावा टार्गेट आहे 73 पहिल्या षटकामध्ये अगदी कमी धावा खर्च केल्यात दैवत स्वतः कर्णधार ज्या जबाबदारीनं गोलंदाजीसाठी उतरला ती जबाबदारी मात्र पूर्ण केली एक विकेट घेऊन 5 धावा खर्च केल्या आता उर्वरित जबाबदारी येणाऱ्या 4 षटकांमध्ये कशा प्रकारे येणारे गोलंदाज करतायत ते पाहण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा या दिबा पाटील क्रीडा नगरीमध्ये जिथे कामोठे कॉलनी कामोठे गाव जुई गाव आणि नौपाडा गाव एकत्रित येऊन या टेनिस क्रिकेटमध्ये खेळतात मित्रांनो असं चित्र फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं जिथे कॉलनी आणि गाव एका सूत्रात बांधून एक बनेंगे नेक बनेंगे या विचारधारेने खेळतो मित्रांनो ही संस्कृती आहे आणि ही विचारधारा आहे जी आपल्याला सातत्याने पुढे घेऊन जायची आहे आणि याचं सर्व श्रेय या सर्व खेळाडूंना दानशूर दात्यांना आधारस्तंभांना आणि तुमच्या सारख्या गोड रसिक मायबापांना जातं म्हणूनच या दिबा पाटील मैदानावरती आतापर्यंतच्या स्पर्धा फार सुंदर रंगत गेल्या आणि रंगतायत
त्यातीलच या 4 दिवसाच्या डे नाईट टुर्नामेंटला, डे नाईट लीगला आपण सजवत आहात. त्या सर्व रसिक माय बापांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चलतोय. पहिल्या षटकानंतर 5 धावा होत्या. दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज आहे अतुल म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फेकण्याचा प्रयत्न करेल सचिन पाटील. पहिला चेंडू धुडकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन साईडला अतुल म्हात्रेचा हा दणदणारा षटकार. या षटकारानं सुरुवात केली आहे. मागच्या षटकात अतुल म्हात्रेनं जाणलंय चेंडू द्यायचाय की इथे या दैवतच्या षटकामध्ये थोडंसं शांत राहून खेळावं लागेल. P1चा जरी षटक असला तरी आपल्याला पुढच्या 4 षटकांमध्ये बरंच काही वादळ उधळवता येतील या विचारधारेने कदाचित अतुल म्हात्रे पहिल्या षटकात शांत होता. मात्र जसा दुसरा षटक चालू झालाय सचिन पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आणि इशारा दिलाय पिक्चर अभी बाकी है. 11 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. अतिशय बहारदार, अतिशय रंगतदार सामना, रोमहर्षक सामना, प्रेक्षकांना आवडणारा सामना, प्रेक्षकांना अगदी पाहत ठेवणारा सामना. मातोश्री रविकिरण विपक्ष श्री विघ्नहर्ता इलेव्हन. दुसरा चेंडू षटकारानंतर सचिन पाटील याचा पुढचा चेंडू यावेळेला टॅप केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलण्याचा प्रयत्न करेल दैवत. एकच धाव. मागच्या षटकामध्ये मागच्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर बदल करणं अनिवार्य होतं आणि ते बदल पाहायला मिळालं. जितकी स्ट्राईक अतुलकडे राहील तितका धोका निर्माण होऊ शकते. भावेशनं आल्या सुरुवात केली आहे, त्याला साथ द्यायची आहे अतुल म्हात्रेला आणि त्यासाठी भावेशचा प्रयत्न. पुढचा चेंडू 3ऱ्या क्रमांकाचा. यावेळेला फुलटॉस चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती, झेल सुटणार नाहीये, अचूक झेल टिपला गेलाय. आणखी एक मोहरा, आणखी एक शिलेदार. यावेळेस मात्र बाद होतोय तंबूच्या आश्रयाला. दिनेश म्हात्रे ही मला वाटते त्याच्या हातातील कॅच अतिशय सोपी. मात्र त्यानं पहिल्या मॅच मध्ये जी कॅच पकडली होती अप्रतिम, दर्जेदार. एका हातात 2 कॅचेस आणि त्याही वेगवेगळ्या झोन मध्ये. अतिशय बहारदार. इथे 73 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी आता जबाबदारी पुढे होत चालली आहे. कारण अतुल म्हात्रेला साथ देणारा असा एक शिलेदार हवाय जो खरं तर मध्ये मध्ये पिकअप ठेवील, मध्ये मध्ये स्टार्टअप ठेवील, गाडी धावसंख्येची मोसम मध्ये ठेवेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आलाय विकास गोवारी. पाहूया या विकास गोवारीच्या फलंदाजीतून कशा प्रकारे मातोश्री रविकिरण इलेव्हन संघाला आता मात्र एक वजनदार फलंदाजी मिळते. पुढचा चेंडू. यावेळेला मोठा फटका. आल्या प्रत्युत्तर अगदी टॉवरच्या बाजूला सीमारेषेच्या वरून विकास गोवारी नावाचा हा बहारदार षटकार. 1 विकेट, 1 षटकार, 1 डॉट, अशा प्रकारचं चित्र मैदानावरती नेमकं काय दाखवतंय हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण सामन्याचं चित्र स्पष्ट करू शकत नाही. अंदाज लावू शकतो, आशा करू शकतो, परंतु उत्तर हे अंतिम टप्प्यातच मिळेल. पुढचा चेंडू आणि त्यासाठी प्रयत्न यावेळेला दाखवले जात आहेत. पंचांचा इशारा. बोट आकाशाकडे, बॅटला घासून चेंडू यष्टीरक्षक महेश म्हात्रेच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. 1 षटकार आणि लगेच विकेट. एका मागोमाग 1 विकेट मैदानाच्या बाहेर. अतिशय दयनीय अवस्था यावेळेस मात्र या इनिंग मध्ये पाहायला मिळते. दोन षटकार या षटकामध्ये लगावलेत, मात्र 2 गडी बाद देखील झालेत. म्हणजे सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही 50-50% बरोबरीच आहे. मात्र खेळपट्टीवरती जोपर्यंत अतुल म्हात्रे तोपर्यंत कुठल्याही प्रकारची भीती मातोश्री रविकिरण इलेव्हन संघाला नसेल. मात्र भीती श्री विघ्नहर्ता इलेव्हन संघाला 100% असेल. कारण एखादा चांगला खेळाडू खेळपट्टीवरती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं जिंकणं अशक्य आहे. याचं ताजं उदाहरण मागच्या मॅच मध्ये रोशन म्हात्रे आणि बारक्या कांबळेला आपण पाहिलं. एकही धाव घेतली नाही, फक्त षटकारांचा पाऊस. अभिनव सैदनं षटकारांचा पाऊस केला, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये
बारक्या कांबळे आणि रोशन म्हात्रेने देखील तसाच पाऊस केला. सगळ्यांना भिजावं लागलं होतं. बॉल ठेवून मॅच जिंकवली होती. तसं चित्र उभारावं लागेल. यावेळेस सुनील म्हात्रे स्ट्राईक वरती आहे. सचिन पाटील याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला ऑन साईडला स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक आलाय. स्वीपर वरून निखिल मोहिते येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. आपण पाहतोय या षटकाची समाप्ती झाली. माफ करा, धावसंख्या घेतली नाहीये. या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 5, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि 2 विकेट. ऑल टोटल जर आपण पाहिला तर 18 धावा धावफलकावरती. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया 18 आणि 55 या दोन आकड्यांना कशा प्रकारे खोड रबर मध्ये अतुल म्हात्रे खोडून काढतोय की पुन्हा एकदा डार्क शाईमध्ये विघ्न अर्था टीम या आकड्याला तशीच ठेवते. तिकडे दोन संघ मात्र एकमेकांसमोर लढण्यासाठी तयार आहेत. पाहूया कशा प्रकारे या दिबा पाटील मैदानावरती हे चित्र सजवलं जातंय. कारण आज मेगा फिनाले आहे आणि मेगा फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येकाची तळमळ धडपड बऱ्याच काही गोष्टी पणाला लावल्या जात आहेत. कारण आता नाही तर कधीच नाही. मित्रांनो, 365 दिवस वाट पाहावी लागते या आयोजनाला. 365 दिवस वाट पाहावी लागते या संपूर्ण केजन आणि केपीएल प्रीमियर लीगला. मात्र तुमच्याकडे आता वेळ आहे ना, तर या वेळेचा तुम्ही आता फायदा घ्या. मागे काय झालं ते महत्त्वाचं नाही, तुम्ही कुठे चुकलात ते महत्त्वाचं नाही, तुम्हाला चुका कशा प्रकारे भरून काढता येतील हे विचार डोक्यामध्ये असायला पाहिजे. अतुल म्हात्रे तयार आहे. दैवत याच्या गोलंदाजीतील हा पहिला चेंडू खेळण्यासाठी. यावेळेला लॉप केलाय चेंडू, हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार, काय जबरदस्त षटकार. मी सांगितलं होतं 18 चेंडू 55 धावांचा आराखडा खोडण्यासाठी खोडरबर मात्र अतुल म्हात्रेकडे आहे आणि तो जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत जिंकणं अशक्य. या सगळ्या विचारधारा मैदानावरती आता सगळ्यांना लागू झाल्यात. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस संधी आहे, जेल उडालाय आणि जी विकेट, तो टार्गेट आपण सफल झालाय. डार्क शाईनं पुन्हा एकदा हा आराखडा रेखाडून ठेवलाय. अतुल म्हात्रे मैदानाच्या बाहेर. प्रेशर आणि प्रेशर. श्री विघ्न अर्था 11 गतवर्षी केजीएन मध्ये इन झाली. गतवर्षी केजीएन मध्ये प्रथम क्रमांक मिळवून गेली आणि सलग दुसऱ्या वर्षामध्ये आतापर्यंत सक्सेसफुल कारकिर्दीत येऊन पोहोचले आहे. अजून मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट नाहीये, परंतु विकेट गळतीला आलेत. एखाद विकेट मैदानावरती टिकणं फार महत्वाचं आहे. एखाद विकेट धावसंख्येला पुढे घेऊन जाणारा पाहिजे. एखाद विकेट या गोलंदाजाला चोपणारा पाहिजे आणि त्यासाठी दुर्वेश गोवारी ऑन स्ट्राईक वरती असेल. आणि तिथे पाहतोय आपण जसं संध्याकाळी एखाद्या लाजाळूचं झाड आपली पानं मिटकतो त्याचप्रमाणे प्राची 11 रवी भाऊंनी आपल्या खेळाडूंना मिटकलेत. ते फोनवर मिटकतात. असं वाटतं रात्री पोपट आलीत. त्यांना सांगाय ते टमाटर पेरू वगैरे आलेत नाही. तर पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू गेला लेग स्लिपला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी समीर पाटील आणि हा एका धावेचा चेंडू. दैवतनं मात्र कमाल केली या गोलंदाजीमध्ये. पहिला षटक फेकला, 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक तिसरा षटक घेतला, जिथे आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 3 चेंडू फेकले आणि 2 विकेट. पुढचा चेंडू, यावेळेला सुनील म्हात्रे स्ट्राईक वरती असेल. यावेळेला हलकासा पुश केला, अप्पर कट केला चेंडू थर्ड मॅन कडे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलण्याचा प्रयत्न, उचललाय, फेकलाय, तोपर्यंत एक धाव. खरं तर फलंदाजानं या खेळपट्टीवर तर थांबणं फार महत्त्वाचं होतं. विकास गोवारी सारखा फलंदाज बाद झाला.
अतुल मात्रेसारखा फलंदाज बाद झाला. पुढचा चेंडू. यावेळेला बॅटची कडा, मागे चेंडू गेला स्लीपला, स्वतः यष्टीरक्षक चेंडू उचलतोय. दुर्वेश गोवारी असा फलंदाज आहे जो मॅचचा फासा कधीही पलटू शकतो. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय त्यानं मोठे फटके देखील खेळलेत. फार वेळ त्याला फलंदाजी करताना आपण पाहत नाही, परंतु जेव्हा तो करतो तेव्हा तुफानी वादळ. ओ माय गॉड, व्हॉट अ क्लास, व्हॉट अ प्लेट. ओ माय गॉड, दिस इज खाचा प्लेट. कौन र हसी मजाक तो चलता है दोस्तों. मित्रांनो, नाव पद प्रतिष्ठा येतील जातील, पण तुमच्या चेहऱ्यावरती जर हसू नसेल, तुम्ही एकमेकांना जर मिसलू शकत नाही, तर तुमचं जीवन शून्य आहे. हे इथून घेऊन जा घरी. त्यामुळे हसा खेळा, मौज मजा करा, परंतु आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवा आणि तसं जीवन जगा. कारण या जगात मानवता धर्म हा टिकला पाहिजे. आज खरं तर आपला 26 जानेवारीचा दिवस, भारत मातेला आपण वंदन केलं. आपण भारतीय आहोत आणि आपण भारतीय असल्याचा अभिमान तेव्हाच बाळगा ज्या वेळेला आपल्या मनात इतरांबद्दल कुठल्याही प्रकारचं संकोच नसेल. आणि इथे आम्ही हक्काने सांगू शकतो, केजीएन आणि केपीएल या प्रीमियर लीगमध्ये, कॉमन टेनिस क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळाडूला एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल कुठल्याही प्रकारचा दुजा भाव किंवा संकोच नाहीये. 27 धावा, 12 चेंडू 46 धावा पाहिजेत. पाहूया इथे 12 चेंडू 46 धावा. या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा आल्या, इथे पुढचा चेंडू आता मात्र रवी कडू यांचा. ओ माय गॉड, ये है 16 का टोला. दुर्वेश का बोलबाला 6 रन. मी सांगितलं होतं दुर्वेश गोवारीच्या रडारमध्ये चेंडू आला की तो मॅचला पलटू शकतो. इतका विश्वास मात्र त्याच्याकडे 100% आहे. आपला आत्मविश्वास आपल्याकडे नसेल तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवू शकत नाही. तो आत्मविश्वास घेऊनच तुम्ही मैदानात या. हारलात तरी पूर्ण जिंकण्याची पुन्हा जिद्द तुमच्यात निर्माण होईल. आणि इथे अजूनही जिद्दीला पेटलाय दुर्वेश गोवारी. कधीही काही होऊ शकतं मित्रांनो, सामना अजूनही संपलेला नाहीये. 12-46चं समीकरण बदललंय. इथे रवी कडूचा पुढचा चेंडू, यावेळेला मोठा फटका फेडण्याचा प्रयत्न, नियम धरला होता चेंडूवरती. निखिल मोहिते चेंडूवरती येतोय, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जाईल पण नकार दिलाय दुर्वेश गोवारीनं. जितक्या जास्त वेळ स्ट्राईकवरती दुर्वेश असेल तितके षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील. कारण केजीएन मधली एक मॅच दुर्वेश गोवारीनं संदेश भगत याला जिंकून दिली होती. तो क्षण, ती वेळ आजही त्याच्या लक्षात आहे आणि संदेश भगतच्या देखील. यावेळेला चेंडू लेग साइडला ढकलून दिलाय. स्वतः पॅकर चेंडूवरती येतोय, अडवण्याचा प्रयत्न. ओ, 2 पॅकरांनी चेंडू अडवलाय. काय जबरदस्त चेंडू. सुजित भोईर बड्डे बॉय, काय जबरदस्त फिल्डिंग. मुन्या दळवी आला होता परंतु त्याला सुजित भोईरनं सांगितलं थांब आणि तो थांबला. चेंडू थांबला आणि तिथे एकूण धावसंख्या मिळाल्या 2 धावा आणि 36 धावा. रवी कडूची अगदी सुंदर गोलंदाजी. तर इथे आपण पाहतोय नक्कीच इथे विकेट येईल. नवीन फलंदाज मैदानावरती कोण आहे? ओ, गिरीश चिमने. गिरीश का गाना सुनेगा? गिरीश का भीष्म पितामह गिरीश मैदानाच्या आत. गिरीश चिमनेने जर षटकार मारला तर टायगर भाऊ यांच्याकडून 500 रुपये, 1000 डायरेक्ट 500 वाढले अर्ध्या सेकंदात.
मी आजार बोललो असतो मग बाबा. गिरीश चिमणेने षटकार मारला रवी कडूवरती. तर माहोल ओ माय ओ अगो बाय माझे काय करशील. काय चेंडू अडवला. विकेटला पण आधार आहेत. म्हणजे दोघाही एकमेकांची प्लॅनिंग केली तर दोघांना 500-500 भेटतील. ओ गुडघा टेकून. आदरणीय रत्नाकरजी जाधव साहेब यांना विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रत्नाकरजी जाधव साहेब यांना विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तदनंतर आपण पाहतोय अगदीच थोड्या वेळात नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय दिलीपजी बाळाराम पाटील साहेब यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत आहे. तदनंतर सुरेश खरात साहेब यांचं देखील थोड्याच वेळात आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही प्रथम शब्दसुमनानं स्वागत करतोय. आदरणीय स्वप्नील भारती यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे. चला मॅच चालू करायची आहे. दुर्वेश गोवारेसाठी बक्षीस आहे का संदेश भगत. काय संदेश भगत दुर्वेश गोवारीसाठी बक्षीस आहे का काय. नवीन गोलंदाज मोनी आदळवी 6 बॉल 36 6 चेंडू 36 धावा. ओ 6 मधला हा पहिला षटकार. दुर्वेश गोवारी ब्रँडेड षटकार ऑन फायर. डू 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 डिस्क्याव. आहा बघा संदेश भगतचं नाव घेतल्यानंतर षटकार. गोलंदाज मोन्या. आता 5 चेंडू 30 धावा. 5 चेंडू 30 धावा. ओ वाईड. पुढचा चेंडू. ओ यॉर्कर सटीक मारा ऑन साइडला. निखिल मोहिते. निखिल मोहिते पण 24 तास खेळतय. पहिल्या दिवशीपासून आहे. गिरीश चिमण्यासाठी 1000 रुपये बक्षीस आहे षटकार मारला तर. ओ सरळ रेषेत दैवत मात्रे. दैवत मात्रेने मला मगाशी कानमंत्र दिला एक. सांगतो नंतर. काय टेन्शन घेऊ नका. 2च मॅच आहे त्याच्यानंतर. हो ए नाही कोण नाहीये तू. एक छक्का 1 पत्ती दे सकता है. आणि इथे पंच वळतायत का नाही. डॉट बॉल. 1 छक्के की कीमत तुम क्या जानू गिरीश बाबू. रिव्यू आहे ओके.
थांबा आहे थांबा. काय आलाय? अंपायरने घेतलाय का? हो, हजार हजार हे 1000 1000. आईच्या गावात काय करायचं आता? 1000 भेटले का नाही बरं की आता? मॅच हारायची खुशी नाही, चक्क्याची खुशी झाली. काय गणित आहे. धन्यवाद. सर्व खेळाडूंचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर दोन्ही टीमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मातोश्री रविकिरण 11 आणि श्री विघ्नहर्ता. आणि नवीन टीम मैदानावरती रवी भगत यांचे सर्व शिलेदार चिन्मय साळुंखे. बघा तो एक गाणं लावा ना, तो मस्त की मिथुन चक्रवर्तीचा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो दैवत म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच. गिरीश चिमणे या बक्षीस घ्यायला. गिरीश चिमणे या या बक्षीस घेण्यासाठी या. दैवत मात्र मॅन ऑफ द मॅच. कुंदन कांबळे. तर मॅन ऑफ द मॅच मी संदेश भगत यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते दैवत मात्र यांना मॅन ऑफ द मॅचचा मान द्यायचा आहे. तर संदेश भगत यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया दैवत मात्रेला. मेगा फायनलमध्ये केजेन मध्ये प्रवेश यंदाही पाहायला मिळतंय. आला लेट आणि झाला शेट. गिरीश का गाना सुनेगा गिरीश भैया, तुम्हारा षटकार हमने देखत है, 1000 रुपये लागत है. चला या. टायगर भाऊ यांच्या शुभ हस्ते 1000 रुपये रोख रक्कम. गिरीश का गाना सुनेगा. या टायगर भाऊ द्या त्याला वरती स्टेज वरती. चलूया आपण मॅच चालू करायची आहे. आवाज असेल संतोष जाधव यांचा.
धन्यवाद सुशांत दादा. तर आपण पाहतो या ठिकाणी जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ कामोड आयोजित KJN व KPL प्रीमियर लीग 2026 हा थरार आपण पाहतोय. सेमीफायनलचा हा दुसरा सामना आपल्या समोर येतो. एका बाजूला संघ असेल मास्टर सूर्य 11 विरुद्ध प्रदीप भगत युवा मंच नौपाडा. तर प्रदीप भगत युवा मंच या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकलंय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतो. पहिलं षटक घेऊन तयार आहे तो गोलंदाज हर्षल. सोनू पाटील पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्वागत करतो. 4 धावा मारून 4 धावेने वैयक्तिक आणि सांघिक खातं खोलतो या ठिकाणी तो मात्र सोनू पाटील रायगड स्टार या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना दिसतोय.
सुरेश खरात साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. तर या ठिकाणी पाहावं लागतंय अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले आतापर्यंत प्रशासनाच्या मार्फत. चांगला चेंडू होता, ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता, खोलवे पद्धतीचा चेंडू पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजांना. ते मात्र प्रशासनाने या आधीच्या चेंडूवरती परेश म्हात्र्याने रिव्हर्सशिप मारला होता, षटकार मारला होता. त्यानंतर मात्र चांदी चेंडू फेक होते प्रशासनाच्या मार्फत. आता मात्र सोनू पाटील साईडला असेल, प्रशासनाला पाहावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पूर्णपणे जागा बनवली चेंडूला, ब्रेकवून पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने या ठिकाणी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव तर नक्की मिळणार आहे, एका धावेवरती समाधान मानतो सोनू पाटील. आतापर्यंत विचार केला धावसंख्येचा, चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत पाहावं लागेल प्रशासनाच्या मार्फत. धावसंख्या होती ते आतापर्यंत 61 लॉस ऑफ 0 विकेट प्रशांत कनागल. तसेच यश चिले यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी उंची जास्त लांबी कमी त्या कारणाने चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडतोय आणि या ठिकाणी मला वाटतं एक जीवदान मिळते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही क्षेत्ररक्षक आलेले धावत सेलसाठी. अक्षय होता एका बाजूला, चिन्मय होता, दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि कुठेतरी चुका करून बसतायत. चुकीचा फायदा मात्र होतोय परेश म्हात्र्याला. या चेंडूवरती धावा येत आहेत त्या एकूण 2 धावसंख्या पुढे जाते, 2 धावांनी धावसंख्या होते ती मात्र धावसंख्या झाली 63. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. आतापर्यंत प्रशासनाचा विचार केला, 1 षटकार 1 वाईट टाकून सुद्धा 11 धावा त्यांनी खर्च केला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. म्हणजे मनोज आणि पाचेरी नौपाडा संघासाठी. तर पाहावं लागेल चौथं षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल मैदानामध्ये. आतापर्यंत धावसंख्येची लय लूट पाहायला मिळते महाराष्ट्र सूर्य 11 संघाकडून. 3 षटकाचा खेळ संपला, 18 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या उभी केली 63. सलामी जोडी मैदानामध्ये आतापर्यंत उभी आहे. एका बाजूला सोनू पाटील, दुसऱ्या बाजूला परेश म्हात्रे. तर नक्कीच गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज मयूर. आणखी एक चांगला गोलंदाज कामोट्यामधला, कामोट्या इंटर कॉलनीमधून नेहमी खेळत असतो हा गोलंदाज. धारदार गोलंदाज, वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. तर पाहावं लागेल त्यासमोर तेवढाच मोठा फलंदाज, आक्रमक फलंदाज उभा आहे सलामीर फलंदाज सोनू पाटील. पहिला चेंडू मयूरचा, पहिला चेंडू चांगला चेंडू होता, पुढे टाकलेला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, पूर्णपणे बीट होता या ठिकाणी. बॅटची एज लावून कट लावून चेंडू मात्र जातो विकेट किपर दीपक शिंदे यांच्या हातामध्ये. या ठिकाणी पहिला चेंडू येतोय निर्धाव, तो मात्र मयूरचा. कुठेतरी चांगली कामगिरी करताना दिसत. आता मात्र नौपाडा संघाचे खेळाडू प्रशांत यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मयूरचा पहिला चेंडू सुरेख चेंडू, दुसरा चेंडू देखील थोडासा मिडल स्टिकून ऑफ स्टिकडे वळणारा चेंडू होता. लेग कट पद्धतीचा हा चेंडू काही समजला नव्हता सोडून पाडलेला आणि त्या कारणाने चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय, बीट होतोय पुन्हा एकदा सुरू पाटील. आणि अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल नौपाडा संघाला. चांगली कामगिरी होताना दिसते. आता मात्र उर्वरित या शेवटच्या षटकांमध्ये आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता सोनू पाटील यांनी. बॅटची लागून चेंडू मात्र जातोय फायलीच्या दिशेने. तेवढे चांगले क्षेत्ररक्षण होतोय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक दिसतोय आपल्याला रुद्राक्ष. 1 धाव तर नक्की मिळणार. परेश मात्रे स्ट्राईक वरती. धावा झाले तर 64. तर परेश मात्रेचा विचार केला तर आतापर्यंत 10 चेंडू खेळला, 23 धावा खर्च काढल्या आतापर्यंत ते मात्र परेश मात्रेने. तर मयूर याची गोलंदाजी पाहावी लागेल. पुढचा चेंडू घेऊन तयार. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. गलीच्या दिशेने हैदर त्या ठिकाणी उभा आहे. हैदर नेहमी आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असो, परंतु आता मात्र कुठेतरी गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना दिसतंय 38 सर्कलमध्ये. आणि या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार आहे. आता पुन्हा एकदा सोनू पाटील स्ट्राईकला खेळ. या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये षटकार चौकार येत होते, त्या षटकार चौकारासाठी रोख लावलेली दिसते. तर नौपाडा संघाने कुठेतरी चांगली कामगिरी होताना दिसते. ते मात्र
नौपडा संघाची, परंतु इथे काय होते कुठेतरी नजर लागते आणि मला वाटतं आकुटप्पा टाकला होता मयूरवाडी आणि त्याचा पूर्णपणे वेध घेतला, शेड्यूलला भिरकावून दिलंय. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी बऱ्याच उशिरानंतर सोनू पाटील यांच्या बॅटमध्ये येणारा हा मोठा लांबच लांब षटकार. या 6 धावेने धावसंख्या जलद गतीने वाढते. धावसंख्या झाली ती मात्र 71. चांगली फलंदाजी आतापर्यंत सोनू पाटील विचार केला. 14 चेंडू खेळला आणि 14 चेंडू मध्ये 42 धावा काढल्यात. त्याच्यामध्ये आपण पाहतोय 5 षटकार 2 चौकार. तर मयूर चांगला गोलंदाजी करत होता, चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली होती. 5 चेंडू टाकले होते, 5 चेंडू मध्ये 4 चेंडू, त्याच्यामध्ये 2 धावा खर्च केला होता. त्यानंतर 5व्या चेंडू कुठे चूक करून बसला, आकोटप्प्यात चेंडू टाकला आणि त्याच्यावर मात्र लगावला हा षटकार आणि थोडीशी धावसंख्येला आकार मिळते. पुन्हा या लॉफ करण्याचा प्रयत्न होता. दीपक शिंदे त्या ठिकाणी येतोय विकेट किपर, परंतु या दरम्यान आपण पाहतोय नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय प्रदीपजी भगत साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन, आपल्या संपूर्ण ताफ्यासमवेत त्यांचे या ठिकाणी शुभागमन. खरं तर प्रदीप भगत युवा मंच नौपाडा ही टीम देखील आज मेगा फायनलमध्ये गेलेली आहे आणि त्याचे संघमालक तथा KJN व KPL चे प्रमुख अतिथी म्हणून आपण त्यांचं नेहमीच नाव घेत असतो असे नवनिर्वाचित नगरसेवक प्रदीपजी भगत साहेब यांचं या ठिकाणी प्रथम शब्द सुमनानं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच या इनिंगची एक ओव्हर अजून बाकी आहे आणि नक्कीच मी पाहुण्यांना विनंती करेल की एका षटकाच्या नंतर आपण आपल्या स्वागतासाठी वळणार आहोत. तत्पूर्वी आपण आपली आमच्यासाठीची जी वेळ आहे ना ती देखील आमच्यासाठी आनंददायी आहे. 72 तर या षटकानंतर आपण सर्व अतिथींच्या स्वागताकडे वळणार आहोत. तर नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज येतोय, त्याची निवड होते. प्रशांत कनगल या आधीचं षटक त्याने हाताळलं होतं. पुन्हा एकदा त्याला दुसरं षटक टाकण्यासाठी कर्णधारांनी जबाबदारी दिली, परंतु पहिला चेंडू टाकला होता, पहिला चेंडू फेस केला होता सोनू पाटील याने आणि पहिल्या चेंडूवरती लगावला हा चौकार. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 4 धावेने 76. तर पाहावं लागेल येणारी 5 चेंडू बाकी आणि सोनू पाटील याने विचार केला तर आतापर्यंत 16 चेंडू आणि 47 धावा. तर प्रशांतचा पुढचा चेंडू जोरदार फटका मारला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र होतो 4 धावांसाठी. या ठिकाणी सोनू पाटील याची अर्धशतकी खेळी 50 धावा पूर्ण करतोय. तब्बल 17 चेंडू मध्ये 51 धावा. या ठिकाणी नक्की बॅट उंचवताना दिसतोय तो मात्र सोनू पाटील सेलिब्रेशन करताना दिसतोय. चांगली खेळी, त्यामध्ये 5 षटकार 4 चौकार, 17 चेंडू 51 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळाली. तर KJN ची फायनल दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, गणेश कोळी आणि दैवत मात्रे. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं आहे. आमचे अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय प्रदीप भगत युवा मंच नौपाडा संघाचा कर्णधार गणेश कोळी आणि श्री विघ्नहर्ता संघ कामोठे संघाचा कर्णधार दैवत मात्रे, आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तो 2 चेंडू टाकले होते पेशाने, दोन्ही चेंडूवरती हल्ला मात्र मचवला या ठिकाणी तो मात्र सोनू पाटील यांनी. तिसरा चेंडू लॉब केला, फुलटॉस प्रकार चेंडू कुठेतरी चूक करून बसतो प्रशांत कनागल आणि त्याचा फायदा घेतो सोनू पाटील. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी करतोय सोनू पाटील. तुफानी खेळी, जबरदस्त खेळी, 18 चेंडू मध्ये 55 धावा. सोनू पाटील पूर्णपणे तुटून पडलाय तो प्रशांत कनागल याच्यावरती. या आधीच षटक हाताळलं होतं प्रशांतने आणि त्याच्यामध्ये 11 धावा खर्च केला होता आणि त्याची ती चांगली कामगिरी पाहून कर्णधाराने दुसरं षटक त्याला हाताळण्यासाठी दिलं. परंतु या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये हाणामारी होताना दिसते ती प्रशांत कनागल याच्यावरती.
धावसंख्या होती 84. आता मात्र सोनू या ठिकाणी थांबताना दिसत नाही. पॅडल सिप केलाय. बैठ शॉट म्हणावे लागेल. चांगला फटका, देखना फटका. स्कोअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी 6 धावांनी धावसंख्या होते ती 90. आणि या आजच्या दिवसातील संपूर्ण स्पर्धेमधला जवळजवळ सर्वाधिक स्कोर 90 धावा महाराष्ट्र सूर्य 11 संघाच्या 90 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी. प्रशांत कनागल 4 चेंडू टाकले आतापर्यंत. 3 चौकार 1 षटकार. सोनू पाटील ऑन फायर दिसतो या ठिकाणी. 19 चेंडू 61 धावा. पुन्हा एकदा जागा बनवली. लॉब केलाय. फाईन लेगच्या डोक्यावर मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे आणि मला वाटतं बऱ्याचशा उशिरानंतर खूप उशीर झाला या ठिकाणी सोनू पाटील याची विकेट जाते. एक मोठा गडी बाद होतोय. तर नक्कीच मी या ठिकाणी विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या सोनू पाटील याच्यासाठी. 19 चेंडू 61 धावा. भारदार फलंदाजी, तडाखेबाज फलंदाजी ती मात्र सोनू पाटील यांच्या बॅटमध्ये. आणि मला वाटतं पहिलं यश मिळतंय ते मात्र या ठिकाणी प्रशांत कनागलला. पहिला गडी बाद होतोय 90 या धावसंख्येवरती. चांगली खेळी महाराष्ट्र सूर्य 11 संघाची. आणि मला वाटतं पहिल्या क्षेत्रातील शेवटचं षटक हाताळतो प्रशांत कनागल. शेवटचा चेंडू बाकी असेल आणि या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतो तो नक्कीच निकू गवारी. शेवटचा चेंडू बाकी असेल. आतापर्यंत धावा झाल्या आहेत 90. तुपानी खेळी पाहायला मिळाली महाराष्ट्र सूर्य 11 संघाच्या बाजूने. सोनू पाटीलने हल्ला चढवला होता पहिला चेंडू पासून. तो मात्र दैवत मात्रे आणि गणेश कोळी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण लगेच यायचं आहे नवपाडा संघावरती. आणि तो हल्ला मात्र कायम ठेवला आतापर्यंत 5व्या षटकापर्यंत. शेवटचा चेंडू घेऊन प्रशांत तयार. समोर निकू गोवारे. जोरदार प्रहार आल्या सावध करतोय तो मात्र निकू गोवारी. प्रशांत कनागल धावसंख्या होती ती 96-97 धावांचं उद्दिष्ट गाठावं लागेल ते मात्र मनोज आणि प्राचीन नवपाडा संघाला या ठिकाणी 18 धावा खर्च करतोय. तर नक्कीच 96 धावा झाला आतापर्यंत. 57 धावांचं उद्दिष्ट असेल तर यानंतर 57 धावांचं उद्दिष्ट कशा प्रकारे गाठले हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये मी आमंत्रित करतो आमचे जवळचे मित्र विनोदजी जगदाळे उर्फ जेडी यांना. धन्यवाद. या दरम्यान अतिथी कक्षामध्ये विराजमान आदरणीय नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप बाळाराम पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सभाची जरड आहे ना आपण आपल्या शुभ हस्ते दिलीपजी बाळाराम पाटील साहेब यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. खरं तर KJN व KPL प्रीमियर लीग 2026 एक बनेंगे नेक बनेंगे या विचारधारेने सातत्याने आधारस्तंभ बनणारे आमचे सर्व अतिथी त्यातीलच मुख्य वाटा खरं तर सागरदादा दिलीप पाटील यांच्या माध्यमातून उचलला जातो. आणि खरं तर या सागरदादांना घडविणारे नवनिर्वाचित नगरसेवक दिलीपजी बाळाराम पाटील साहेब यांचा या ठिकाणी मान सन्मान सभाजी जरड यांच्या शुभ हस्ते केले जाते. तदनंतर खरं तर ज्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. जनतेनं अगोदरच भावी नगरसेवक म्हणून ज्यांचे बॅनर्स या कामोठ्या नगरीमध्ये लावले होते आणि त्या विश्वासाला 16 तारखेला निवडून दिल्यानंतर पूर्ण केलं असे प्रदीपजी भगत साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. मी सभाजी जरड यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रदीपदादा भगत यांचं स्वागत करायचं आहे. मित्रांनो साधी राणी उच्च विचारसरणी आणि सर्व तरुणांना घेऊन एकत्रितपणे या समस्त कामोठे नगरीत समाजाची सेवा ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते असे प्रदीप भगत साहेब यांचे या ठिकाणी मान सन्मान केले जाते. KJN व KPL खूप खूप धन्यवाद. तदनंतर सुरेश खरात साहेबांचं या ठिकाणी आम्ही शब्दसुमनानं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आदरणीय सचिनजी अमगर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. मी पिंट्या भगत यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सचिनजी अमगर साहेब खरं तर दिलीपजी पाटील साहेब असतील, प्रदीपजी भगत साहेब असतील, सुरेशजी खरात साहेब असतील,
तर कामोठ्या नगरीमध्ये अनेक मित्रवर्गांना आजपर्यंत त्यांनी जोपासून ठेवलेला आहे आणि या मैत्रीच्या नात्याला जपण्यासाठी आज सचिनजी अमगर हे सातत्याने कामोठ्या नगरीमध्ये त्यांच्या पाठीशी असतात. म्हणूनच आज KGN मध्ये KPL मध्ये त्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय ठरली. त्यांचे या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. सर्व अतिथींचा आपण या ठिकाणी मान सन्मान करतोय आणि तुमचं प्रेम आमच्या या कामोठे टेनिस क्रिकेटमधील इथे फक्त कामोठे गाव नाही, जुई गाव नाही, नौपाडा गाव नाही, तर कामोठे, जुई, नौपाडा हे 3 गाव आणि कामोठे कॉलनी असे सर्व क्रिकेटचे रणझुंजार खेळाडू आणि प्रत्येक क्षेत्रातील आमचे आधारस्तंभ, ज्यामध्ये खरं तर या अतिथींचा मोलाचा सहभाग अगदी उद्घाटन सोहळ्यापासून ते बक्षीस वितरण सोहळ्यापर्यंत आम्हाला लाभतं, या सगळ्यांचं आहे. म्हणूनच ही कामोठे टेनिस क्रिकेटची वाटचाल इतक्या वर्षाच्या पर्वामध्ये सुंदररित्या पार पडत आहे. या सर्व अतिथींचं, दानशूर दात्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या अशी आम्ही आशा बाळगतो. धन्यवाद. तर नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मी दैवत माते थांबायचंय. थांबा थांबा इथं उभं थांबा. मी सुयोगजी वाफारे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी समोर त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. मी अक्षय गोवार यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सुयोगजी वाफारे साहेबांचं स्वागत करायचं आहे. सुयोगजी वाफारे साहेब यांचे या ठिकाणी मान सन्मान. यश चिले तदनंतर यश चिले यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान करायचं आहे. मी विनंती करतोय अक्षय गोवार यांना आपण आपल्या शुभ हस्ते यश चिले तरुण आणि तडफदार यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. अक्षय गोवार यांच्या शुभ हस्ते खूप खूप धन्यवाद. तर मी नक्कीच पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करील. तत्पूर्वी मी विनंती करतोय दैवत मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश कोळी आपण कुठे असाल, तात्काळ नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. आमचे अतिथी यांच्या शुभ हस्ते आपलं नाणेफेकीचा कॉल केलं जाईल. आणि रवींद्र कडू कुठे असाल तर आपल्या श्री विघ्नहर्ता टीमच्या ताफ्यामध्ये जोडलं जायचं आहे. रवींद्र कडू एका षटकाच्या आत येणं अनिवार्य आहे. पंचांचा इशारा आलाय. सेकंड इनिंग स्टार्ट होते. तत्पूर्वी आपण गणेश कोळी यांना आवाज देऊया की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचं. चलूया कॉम्बॉक्समध्ये. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आवाजामध्ये बदल होईल आणि आवाजामध्ये असतील जेडी. मैदानाच्या आतमध्ये काउंटडाऊन सुरू होतो आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय संतोष पाल इथे इरादे स्पष्ट केले जात आहेत आणि एक महाकाय फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला मिडॉनच्या साईडला पाहायला मिळतोय. भिरकावून दिलाय कारण लक्ष मोठं पाहायला मिळतंय. 97 धावांचा पाठलाग करायचा आहे 30 चेंडूंमध्ये आणि 97 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती कुशलवरती आक्रमण चढवले, इरादे स्पष्ट केलेत आणि 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. परंतु आता इथे पाहायला मिळते गतीमध्ये परिवर्तन केलं जाते आणि अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला थोडंसं ठेवलं जाते उजव्या यष्टीच्या बाहेर आणि पिचिंग आपल्याला परफेक्ट पाहायला मिळते. तिथे डॉट चेंडू येतोय. गोलंदाजाचं कमबॅक अर्थातच पुनरागमन आपल्याला या चेंडूवरती होताना पाहायला मिळतंय. हा चेंडू पॉइंटच्या दिशेने सुरेश टोक पाहायला मिळतोय. कलात्मक फटका सुईमधून जसा धागा ओवाना तसा फटका सजवलाय आणि इथे षटकार येताना पाहायला मिळतोय आपल्याला पॉइंटच्या दिशेनं. एक दुवादार बहारदार फटका. संतोष पाल ऑन फायर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. द परफेक्ट क्रिकेटिंग शॉट. आपल्यासोबत खरं तर जोडले जातात मराठी भाषेवरती ज्यांचं खऱ्या अर्थानं प्रभुत्व राहिले ते आमचे साथी समालोचक सन्माननीय श्री जयेशजी भोसले सर. आपण आवाजामध्ये बदल करूया.
आणि पंचांचं बोट आकाशाकडे जाते. लेग बिफोर द विकेटची मागणी मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होते आणि संतोष पाल मैदानाच्या बाहेर जातात. नक्कीच आवाजामध्ये बदल करूया आणि या उत्तरार्धाकडे वळूया जिथे आवाज आपल्याला ऐकायला मिळेल जयेशजी भोसले सरांचा. तर विशाल पावणेकर यांच्या या ठिकाणी आपण मान सन्मान करूया. मी सभाजी जरड यांना विनंती करतोय. तर नक्कीच रायगडचा ठाण्याचा टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज आपल्याला इथून पुढे ऐकायला मिळणार आहे. जयेशजी भोसले सरांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी पाहुण्यांचं या ठिकाणी मान सन्मान. आदरणीय नकुल भगत साहेब यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी अक्षय गोवारी यांना विनंती करतो की नकुल भगत साहेबांचं आपण स्वागत करायचं. नकुलजी भगत साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान. चलूया आपण कॉम्बॉक्समध्ये मराठीवरती खरं तर परफेक्ट जबरदस्त भारदस्त आवाजात मनोरंजन आणि समालोचन केलं जातं असे आपले जयेश भोसले सर या ठिकाणी उपस्थिती आहे. वेळात वेळ काढून ते आलेले आहेत, त्यांचा आपण आवाज ऐकूया. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहात. पुढचा बॉल यावेळेला इनफिल्डला भेटलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक देखणं आणि दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफूट आणि फ्रंट फूट सातत्याने चांगली बॅटिंग करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय चिन्मयच्या बॅटमधून. आघाडीची जोडी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला रुद्रांशच्या बॅटमधून. रुद्रांश गोवारी पहिल्या बॉलवरती चौकार आला. 17 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धापलकावरती आहेत. 24 चेंडू आणि 80 ची गरज अजून या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. पूर्वार्धाचा विचार केला तर एक चांगली बॅटिंग आणि धावा वेगाने बनवल्या गेल्या होत्या. एका बाजूला तुम्ही पाहिलं तर चांगला खेळ साकारला गेला. 96 धावा बनवल्यात. 97 धावसंख्येचं टार्गेट सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन संघ बलाढ्य नामवंत टीम. गणेश कोळी यांनाही आपण पाहतोय. खरं तर नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहे. मास्टर सूर्य आणि प्रदीप भगत या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. मास्टर सूर्य आणि त्याच्या अगेन्स्ट प्राची 11 नवपाडा. आडवा बॅटने ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूने मारली बाजे. रन्स मिळतील 4. आई होतो चौकार. विजय पिल्ले अर्थात बालाजी यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतात. अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आज चौकार येत असताना 21 धावा धापलकावरती आहेत. हे लक्ष आता मात्र टेंगणं होऊ लागले. येणारे 23 बॉल आणि आता मात्र 76 ची गरज राहिली. चांगली आणि देखणी फलंदाजी मैदानावरती चिन्मयच्या बॅटमधून. 2 बॉल 5. पुढचा चेंडू उजव्या अर्सीच्या बाहेर कट केलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक दमदार वजनदार शानदार चौकार. चिन्मय इनफिल्डला भेटणारी फटकेबाजी मैदानावरती त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते आहे. 3 बॉल 9 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. अजून 72 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये राहिले. 3 बॉल 9 अर्थात 300चा हेल्दी स्ट्राईक रेट इथे पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना आपण निखिल गोवारीला पाहत आहोत. निखिल गोवारी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. या षटकामध्ये सुरुवातीला 2 चौकार आलेत. 96 पाठलाग करायचा आहे. 96 रनचं टार्गेट. खोलातला बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने भर पडेल. धावफलकावरती धावा आहेत. एकंदरीत 27 बनल्यात. 21 चेंडू आणि 70 ची गरज. 96 बनल्यात आणि 97चं टार्गेट आहे. 96 ऑन द बोर्ड आहे. 97 रनचं टार्गेट आहे. अजूनही 70 ची गरज. यावेळेला डावी यशी सोडून जाणारा बॉल इथून मात्र पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी. अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळतात. खरं तर एक मोठं लक्ष म्हणता येईल जिथे मात्र 5 षटकांच्या सामन्यांमध्ये. परंतु या मैदानावरती
खोऱ्याने धावा बनवल्या जातात, सातत्याने धावा बनताना पाहायला मिळाला. एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर होता, लॉंग ऑफला केला, क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल तर टिपण्यात आला, परंतु इथे एक वेल जज कॅच, फलंदाज बाद. KJN व KPL प्रीमियर लीग 2026 तुम्ही पाहता. एक बनोगे तो नेक बनोगे ही टॅगलाईन आहे या स्पर्धेची. एकत्रितपणे आपण या संघांना एकत्रितपणे खेळताना पाहायला मिळत आहे. एक दमदार आणि दर्जेदार स्पर्धेचं आयोजन कामोठे, जुई आणि नौपाडा व तथा कामोठे प्रीमियर लीग तुम्ही पाहता आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. तर तर केजन कामोठी जुई नौपाडा प्रीमियर लीग मेगा फायनल आणि नाणेफेकीचा कॉल श्री विघ्नहर्ता 11 कामोठे, विपक्ष प्रदीप भगत युवा मंच नौपाडा, गणेश कोळे आणि दैवत मात्रे या दोन कर्णधारांच्या दरम्यान ही लढत आणि नाणेफेकीचा कॉल पिंट्या भगत यांच्या शुभ हस्ते. दैवत मात्रेनं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. विघ्नहर्ता 11 टीमनं आपला डिसिजन कळवायचा आहे. तर अक्षय कदम साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. दुर्वेश गोवार यांना आपण आपल्या शुभ हस्ते अक्षय कदम साहेबांचं स्वागत करायचं आहे. 28 धावा दाबलकावरती 2 फलंदाज बाद. शेवटचा बॉल या षटकात एक गोला टाकला, उजव्या सीच्या बाहेर बाला मिळाला होता. ड्रॉ करण्याचा प्रयत्न दीपक शिंदे नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. 2 बॉल 1 धाव त्यांच्या चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतात. दीपक शिंदे नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेले पाहायला मिळालेत. एक चेंडू त्यांनी फेस केला. 2 षटकांचा खेळ संपला. 28 ला 2. धावफलकावरती 28 आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. करंट रन रेट जिथे मात्र 14च्या करंट रन रेटने धावा आल्यात. आस्किंग रन रेट आता मात्र वधारू लागलाय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 69ची गरज. आस्किंग रन रेट 23चा सांगतोय. एका बाजूला तुम्ही पाहिलं तर रुद्रांश गोवारी आणि त्याच्या साथीला दीपक शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. महत्वाचा गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. कुंदनला गोलंदाजी मार्फती आणण्यात आलंय. यावेळेचा बॉल आतमध्ये येणारा तेडी रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला. एकणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 69ची गरज. कुशल ऑन साईडला केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार देखणा विलोभनीय शोक षटकार. ऍक्शन रिप्ले पा. उजव्या यशेच्या बाहेर सफल झाला. रडार मध्ये बॉल होता. फेकून दिला. आपल्या टप्प्यात आला ना की आपण जरूर कार्यक्रम करतोच हा मेसेज दिला प्रतिस्पर्ध्याला. 34 बनला. 34 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 16 बॉल 63ची गरज. या वेळचा चेंडू उजव्या यशेच्या बाहेर बाला मिळाला. तर डीएसपी रक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतो आहे डॉट बॉल. 15 चेंडू आणि 63 धावा. 34 ला 2. 34 ला 2. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलातला बॉल इथे स्नॉट होता. अनप्लेबल डिलिव्हरी. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध टाकला. हे वैगून ओळखलं. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. डॉट बॉल येत असताना कुशलच्या माध्यमातून पाहायला मिळतात. रणनीती स्पष्ट आहे कुशलची. उजव्या जर्सीच्या बाहेर गोलंदाजी करायची आहे. लिडिंग एज चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला. कॅच ड्रॉप. परेश मात्र होते त्या ठिकाणी. झेल ड्रॉप झाला. जीवदान दिली जातात प्रतिस्पर्ध्याला, परंतु त्याचा फायदा उचलला जाणार का? 14 चेंडू आणि 63ची गरज राहिली या सामन्यामध्ये. 14 बॉल आणि 63 धावा. KJN व KPL 2026 तुम्ही पाहताय. एक बनोगे तो नेक बनोगे. मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. खोलातला बॉल होता. याही वेळेला पायाच्या अगदी मधोमध खोलातली गोलंदाजी वारंवार करण्यात येत असताना पाहायला मिळते. सोनूला आपण पाहतो वेगाने चेंडूवरती येतो. फेकी करण्यात येईल. तदवर घेतली जाणारी एक सिंगल
येणारे 12 बॉल आणि 61ची गरज. 12 चेंडू आणि 61 धावा. सामना मात्र अद्याप एकंदरीत पाहिलं तर झुकू लागलाय. या मॅच मध्ये पकड मजबूत होऊ लागली आहे. एक चांगल्या दर्जाची खेळी साकारली मास्टर स्टुडिओ 11 या टीमने. पकड मजबूत केली आहे. 96 बंडलात 97चं टार्गेट होतं. उत्तरार्धामध्ये 3 षटकांमध्ये केवळ 12च्या धावगतीने 36 आला. 2 फलंदाज बाद. येणारे चेंडू राहिले 12 मध्ये 61ची गरज. 12 बॉल 61ची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा फेरबदल होईल. आने वाली 12 गेंदे 61 की जरूरत. मॅच दूर चालली आहे. तितकीशी पकड मजबूत झालेली बाला मिळाली आहे. स्वर्गीय मनोज अँड प्राची 11 नौपाडा या संघाला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. गोलंदाजी मार्कवरती जीवन भेंडे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना बाला मिळतील. 12 बॉल 61 धावा हव्यात या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. सामना तर खऱ्या अर्थाने पाहिला तर दूर चालला, परंतु आशा पल्लवीत ठेवाव्या लागतील विजयाच्या. उजव्या यशीच्या बाहेर वाईल्ड यॉर्कर राऊंड आर्म गोलंदाजी पाहायला मिळते. ऍक्शन बाह्य गोलंदाजाची राऊंड आर्म. लतीश मलिंगा, केदार जाधव यासारख्या गोलंदाजांनी क्रिकेटमध्ये या दर्जाची ऍक्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळायची. परंतु सध्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जीवन भेंडे यांना आपण पाहता. लगाताचे 2 बॉल डॉट आलेत. सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन केलं गोलंदाजाने. डॉट बॉल लगाताचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे असताना पाहायला मी त्या धावा थांबवल्यात. 10 बॉल 61ची गरज. 10 चेंडू आणि 61 धावा. पुन्हा एकदा कुलातला बॉल. लगाताचे 3 चेंडू. वारंवार एकाच लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करण्यात येते. डॉट 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 चेंडू होत असताना पाहायला मिळतात. 36ला 2 आहेत. 21 बॉलचा खेळ संपला. येणारे 9 बॉल 61ची गरज. 9 चेंडू आणि 61 धावा. पुढचा बॉल यावेळेला लॉंग ऑफला केला. उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का. फलंदाज बाद. दीपक शिंदे 7 बॉल मध्ये 1 धाव त्यांच्या बॅटमधून आली. आणखीन एक धक्का लागला संघाला. समीकरण बदलली. 8 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 61ची गरज. 8 चेंडू आणि 61 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. संजय म्हात्रे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. 36ला 4 आहेत. संजय म्हात्रे बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालेत. खोलातला बॉल फॉलो केलं होतं बॅटरला. लेग बिफोर आणखीन धक्का. तू चल मैं आया हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. लगाताच्या 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद झालेत. जणू काय बॅटर जाता जाता सांगतात मी निघालो तुम्ही येताना. धावफलकावरती 36ला 3. येणारे चेंडू केवळ आणि केवळ शेष राहिले ते 8. 7 बॉल आणि 61ची गरज. हॅट्रिकचा बॉल राहील. हॅट्रिक इथे संपादन केली जाणार का त्याची चर्चा निश्चित होईल. हॅट्रिकचा बॉल आहे. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज जीवन भेंडे यांना पाहतो आपण. 36ला 4. येणारे 7 बॉल आणि 61ची गरज. हॅट्रिकचा चेंडू. नवीन फलंदाज एसीपी विजयजी चौहान यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खोलातला बॉल. विजय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. अपील करण्यात आली आहे. ते उचलून धरलेले नाही आहेत. एसीपी आहे स्वतः मैदानाच्या आतमध्ये. विजय चव्हाण यांना तुम्ही मैदानावरती पाहताय. एसीबी विजयजी चव्हाण साहेबांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. 6 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 61ची गरज. 6 चेंडू आणि 61 धावा. विजय साहेब जिथे मात्र एसीबी साहेब मैदानाच्या आतमध्ये आहेत तरीही मग डीजे लावायला काही हरकत नव्हती. एसीबी जर मैदानाच्या आतमध्ये आहेत तर या विभागामध्ये गेले अनेक वर्ष मी येतोय परंतु डीजे तर पाहायला मिळाला नाही.
एसीबी साहेब हस्तक्षेप करायला काय हरकत नव्हती. बघा थोडस लक्ष द्या. कामोट्यामध्ये आल्यानंतर आता एकच गोष्ट मागे राहते ती डेव्हे बागपूरला आला ऑन साईडला केला चेंडू सीमारेषा त्याची चेंडू ट्रॅव्हल होईल धावून येतील या बॉलवरती 4 येतो चौकार. सोनू आल्यात गेलो नदी मार्क वरती पहिल्याच बॉलवरती चौकार आला. परवाच्या रात्रीमध्ये नाराज केलं होतं या खेळाडूंनी. खरं तर पेंदरच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण यांना खेळताना पाहिलं तितकासा चांगला खेळ झाला नाही. रोशन मात्र एकमात्र बाटर होता 60 बनवला. कमी गतीचा बॉल लपेटण्याचा प्रयत्न लिडिंग एज घेतली आहे. सिंगल येत असताना इथूनही पाहायला मिळेल रुद्रांश गोवारी आणि स्वतः एसीपी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मला वाटतं विजय पिल्लेने आऊट त्यांना लेग बिफोर याच कारणास्तव दिलं नव्हतं. एसीबी म्हटल्यानंतर हात वरती करण्याची त्यांनी थोडस टाळलं होतं. विजय पिल्ले यांना तुम्ही पाहताय खरं तर एक बॅटला बॉल ब्रेक झाला होता. येस त्याच कारणास्तव म्हणालो की लेग बिफोर फलंदाजाला बाद दिलं काही गेलं नाही. बॅटला बॉल ब्रेक झाला होता. विजय पिल्ले यांना तुम्ही पाहताय फलकावरती 41ला 4. क्रिकेटशी संलग्न राहण्यासाठी उचललेला आणखी एक पाऊल विजय पिल्ले यांनी तुम्ही पाहताय. खरं क्रिकेट सोबत आपण राहायला हवं. पंचांची भूमिका एकच भूमिका आहे जी या क्रिकेट सोबत आपल्याला जोडून ठेवेल. उसळी घेणारा बॉल लिडिंगच घेतली पाठीमागे चालला बॉल क्षेत्ररक्षक तैनात. एसीबी साहेबांना अद्याप खातं खोलता आलेलं नाही आहे. 41 बनला 4 फलंदाज बाद झालेत. विजयासाठी येणारे चेंडू शेष राहिले ते अर्थात इथून पुढे 3 मध्ये 60. यावेळेचा बॉल आणखी एक यष्टिरक्षकाचा वेध घेईल. डॉट 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 बॉल येत असताना पाहायला मिळतात. 41ला 4 आहेत. केवळ आणि केवळ 2 बॉलचा खेळ शेष राहिला. उजव्या यष्टीच्या बाहेर डॉट बॉल येतात. लगातारचे 4 चेंडू एसीबी साहेबांच्या विरोधामध्ये डॉट आलेले आहेत. 4 बॉल त्यांनी फेस केलेत. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. डाऊन ग्राउंड केला चेंडू सीमारेषेच्या बाहेर शेवट गोल झाला चौकार आला. सामना जिंकला मास्टर सूर्य 11 या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड. अभिनंदन मास्टर सूर्य 11. अगदी पूर्वार्धामध्ये बनवलेल्या कोऱ्याने धावा उत्तरार्धामध्ये ते चेस करत असताना कुठे ना कुठे अडचणींना ते खेळाडू सामोरं जात असताना मला मिळालंय. चला आणखीन एक महत्वाची मॅच सोनू पाटीलने 20 बॉल मध्ये 61 बनवलं होतं.